निनाम पाडळी नावाच्या गावातला एक छोटासा मुलगा नारायण नावाचा पुण्याला आला आणि गोविंदपंत खाजगीवाल्यांनी त्याची ती तळमळ पाहिली, व्याकुळता पाहिली आणि शिक्षणाकरता आपल्या घरी त्याला आश्रय दिला. आता घरी कुबेराला लाजवणारी संपत्ती काही कमी नाहीये. डावीकडे उजवीकडे असं छान जेवतोय आणि 4-1 दिवसानंतर त्याच्या लक्षात आलं की माझ्याबरोबर ही 40 पोरं आहेत, सगळी खेळतात आणि खातात, फक्त थोडंफार शिक्षण घेत असतील नसतील, अशाने मी मोठा होणार नाहीये. 11व्या दशकातला 3रा समास आहे. प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, यथानुशक्त्या आठवावे सर्वोत्तमासी, काही फळाहार घ्यावा, मग संसार धंदा करावा, सुशब्दे राजी राखावा सकळ लोक. आपुला जो जो व्यापार तेथे असावे खबरदार, नाही तरी लहान पोर वेढा लावी. पुढे भोजन झाल्यावरी काही वाची चर्चा करी, एकांती जाऊन विवरी नाना ग्रंथ. तरीच प्राणी शहाणा होतो, नाही तरी मूर्खची राहतो, लोक खाती आपण पाहतो दैन्यवाणा. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला एवढा एक समाज आयुष्याला पुरे हो. वाचावे की मारावे कोण्या परी असं विचारले शिष्यानी. कुणीच नाही, खोपट नाही, अभागी असा आहे मनुष्य, काय करावं त्यांनी? काही नाही, हा समास रोज वाचावा आणि मग आरती करावी आणि प्रसाद घ्यावा. जय जय त्याच्यातच अडका नुसते. म्हणजे आरतीच्या विरुद्ध नाही बरं मी, पण नुसतं ते ओवाळताना ज्याला ओवाळतोय त्याला का ओवाळतोय याचा विचार तर केला पाहिजे ना, याकरता कीर्तन आहे बरं का. म्हणजे ते ओवाळणं सार्थक होतं. श्रीधर स्वामी महाराजांच्या आयुष्यातली एक छोटी घटना सांगतो. यांना मध्ये दृष्टांत दिलेला आवडत नाही पण देतो आणि हा पुढे जातो. एक पुण्यातले खूप मोठे सद्भक्त, त्यांचं नाव फक्त सांगत नाही, स्वामींच्या प्रवचनात त्यांच्या पायावर पाणी घालून पूजा करत होते. स्वामी असे पाय सोडून बसले होते, असे खुर्चीत बसतो असे. यांनी तिथे तामण ठेवलेलं आणि स्वामी प्रवचन करतायत. समोर खूप गर्दी आहे हैदराबादला आणि स्वामींच्या पायावर पाणी घालतायत. स्वामींना खूप वेळानंतर लक्षात आलं काहीतरी पायावर पाणी सांडतंय. त्यांनी हाक मारली शिष्याला आणि सांगितलं, अरे त्या पूजेत आणि त्या पाणी साठवण्यात काय वेळ घालवतोयस माझ्या? मी सांगतोय ते ऐक, म्हणजे तू जशी माझी पूजा करतोयस तसे तुझे लोक पूजा करतील. स्वामींच्या चरित्रातली कथा आहे. मला योगेश बुवांनी सांगितली परवा ही. मला लक्षात राहण्याकरता मी त्याची आवृत्ती केली. जय जय रघुवीर समर्थ. सांगण्याचा भाग असा की याकरता हा समास रोज वाचावा. यांनी सांगितलं, पंत मला काम सांगा, आणि काम सांगितलं. सूर्योदयाच्या आधी 1008 तुळशीपत्र आणि तेवढीच बिल्वपत्र आणून दे. यांनी सांगितलं, तेवढं मी आणल्याशिवाय सूर्य उगवणार नाही पंत. वय वर्ष 7. आता जमलं तर बघूया, मला काय माहिती असेल का नसेल, ऑर्डर करतो, झोमॅटोवर ऑर्डर करतो. कानफटात पाहिजे का? जय जय. नाही, होणारच काम निश्चित. आणि दिवसन चुकला कधी, मूर्ती बोलो नि मूर्ती पाहो नि बोलती राव. कोणी जर मंदिर त्या घरी आलं तर सहज देवघराकडे लक्ष केलं, आहा काय पूजा केली हो. आता अनेक घरातले देव वनवासातले असल्यासारखे असतात. वनवासात राम परवडले म्हणले, पण यांच्या घरात कटकट झाली. अनेकांचे देव गॅसवर ठेवतात. मग देवही त्यांना केव्हा तरी गॅसवर ठेवतो, नाकावर गॅस घ्या असं. आणि जरा मूड तसा लागला तर तसं बोलण्याचा भाव असा. मुलगा मोठा व्हायला लागला, तशी मुंज घरीच झाली होती. गरीब होता, गरिबीत मुंज झाली होती. 7व्या वर्षीच मुंज पूर्वी करायची पद्धत होती. 6.5व्या वर्षीच मुंज करून टाकली होती. 1 वर्ष पोटातलं गृहीत धरून, गर्भाशयातलं गृहीत धरून मुंज झाली होती. त्यामुळे संध्या बिंध्या करत होता. जरा 1 वर्षाचा झाला आणि एक दिवस पंतांनी सांगितलं, फडावरच्या कारकुनाला, ऑफिसमधल्या त्या लेखनिकाला सांगितलं, नारायणाला हाताखाली घे आणि तिथलं बारीक 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 काम शिकव. मग वरच्या खतावण्या खाली ठेवणं, खालच्या खतावण्या वर ठेवणं, बोरू स्वच्छ करून ठेवणं, याचं टोक करून ठेवणं, शाई भरून ठेवणं, स्वच्छ करायची कापडं ठेवणं, या बारीक बारीक काम याच्याकडे आली. आणि आता नेमका लेखनिकाच्या हाताखालचा कोणी आला नाही तर याला सांगावं, मला सांग रे त्यातलं काय.
कधीतरी यानं लिहायला मदत करावी. अक्षर इतकं सुवाच्य झालं. लहानपणी जर भरा 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 गिरवलं असेल ना तर अक्षर सुवाच्य होतं माणसांचं. नाहीतर एखादा मुंगळा शाहीत पडला आणि मरू नये म्हणून बाहेर सोडला, तो तडमडत तडमडत असं अक्षर असतं लोकांचं. हो का नाही म्हणले, आम्हाला टाईप करायची सवय आहे. जळलं मेळं लक्षण म्हणलं तुमचं. दिसा माझी काही तरी ते लिहावे. हा मुलगा 2 वर्षात इतका छान तयार झाला. मग हळूहळू हळूहळू त्याला ऑफिसमध्ये रीतसर कामाला घेतला. आता 10-12 वर्षाचा झालाय. धोतर नेसायला लागला छान. आणि मध्ये 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 शनिवार वाड्यावरती त्याला कामाला पाठवायला लागले. विश्वासू आहे, चांगला आहे, महत्वाच्या कामाला पाठवावं. त्यांनी तिथे पण पेशव्यांच्या त्या दप्तरामध्ये त्या फडावरती मदत करावी. तिथेही तो लोकांना आपलासा वाटायला लागला, इकडेही आपलासा वाटायला लागला. असं आहे, काम करणारी माणसं सगळ्यांना आपल्याशी वाटतात बरं का. असा होता होता 14 वर्षाचा झाला. आणि आता खूप काम पडायला लागलं. असं पण असतं बरं का, काम करणाऱ्याला काम पण खूप पडतं. ते म्हणतात तो करतोय ना, मरू दे तिकडं. असं पण होतं बऱ्याचदा. पण जो स्ट्रॉंग असतो, मेंटली स्ट्रॉंग असतो, मानसिकदृष्ट्या सक्षम असतो, तो घाबरत नाही. असं ना का मी करीन ना. आणि असा तो उत्तम काम करणारा 14 वर्षाचा झाला. आणि छान दिसायला लागला, गुटगुटीत, डोक्याचा चकचकीत गोटा, गाईच्या खुरा एवढा घेरा, कपाळाला मस्तपैकी भस्म लावलेला, संध्या केलेली. आणि असा दिवसभर पहाटपासून दिवसभर कामात असायचा. दुपारी संध्या करायचा, संध्याकाळी संध्या करायचा. हा म्हणजे वर्ण कर्तव्य आणि आश्रम कर्तव्य दोन्ही कर्तव्य चुकायची नाहीत, मग परफेक्ट होतो माणूस. आणि असा तो दुपारी 12-12:30ला काम आता संपवून निघायचंय. आणि इतक्यात बेल वाजली, 12चे टोल वाजले. आणि तो जो तिथला हेजीब होता तो एवढंच बोलला, चला जेवायला. दसऱ्याचा दिवस आहे. दसरा आला हसरा मोठा, आनंदाने पुणे भरे. दसरा आला हसरा मोठा, आनंदाने पुणे भरे. दारावरती हलू लागले, नाच नाचुनी हार तुरे. दारावरती हलू लागले, नाच नाचुनी हार तुरे. ज्याला त्याला घ्यावी वाटे समशेरीची मूठ नवी. ज्याला त्याला घ्यावी वाटे समशेरीची मूठ नवी. भाले वरचे घासुनी पुसुनी पूजियले हो घरी घरी. भाले वरचे दिल्लीवरती अटकेवरती घोड्यांच्या उडवू टापा. निजामाथवा हैदरावरी त्वेषाने घेऊ झेपा. निजामाथवा लाडे लाडे घोडे धुतले होता केला थाट नवा. लाडे लाडे दसऱ्याचा सण आहे, आनंदाचा उत्साहाचा दसरा आला आज नवा. आनंदाचा उत्साहाचा दसरा आला आज नवा. दसऱ्याचा दिवस घरामध्ये सगळी काय विचारतात, चांदीची ताटं बरीच काढली आहेत, भराभरा अनेक पक्वान्न रोज असायचीच पक्वान्न. कोशिंबीर केली तर भाजी नाही, भाजी केली तर लिंबू नाही, लिंबू केलं तर मीठ नाही. असल्या रडे लोक नव्हते. नाही बुवा आज काही नाही, आज अमुक नाहीये तमुक नाही. म्हटलं आज मी पूर्वरंगच करणार नाही, नुसतंच आख्यान करणार आहे, चालेल का? रडे लोक. असं एरवी मी कधी बोलत नाही, पण कीर्तनात मुद्दाम बोलून ठेवतो. का? ऐकणाऱ्यांच्या कोणाच्या घरी जेवायला गेलो तर व्यवस्था करून ठेवतो. जय जय रघुवीर, असा अर्थ नव्हे बरं. परफेक्ट असलं पाहिजे. वेळ आली तर आपण सगळं सहन करायचं असतं, बरोबर आहे. पण तरी जास्तीत जास्त उत्तम व्यवस्था किती करू असंच वाटलं पाहिजे. अशा अर्थाचे संस्कार करणं कीर्तनकाराचं कर्तव्य आहे. यांना त्यांनी बोललं मुद्दा हा की अशी 4-4 पक्वानं केली, 2-2 भाज्या केल्यात. आणि तो हे जी घंटा वाजवतो टन 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 टन, आणि चला जेवायला. किती शब्द आहेत, अक्षर किती आहेत? फक्त 6. च ला जे वा य ला, 6 शब्द आहेत. पण 6 शब्द संपायच्या आत मुलं जी 40-50 खेळत होती ना, ती अशी दाताला धार लावून होती. हो अशी, नको 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 एवढंच वेळा, असं नाही, दाताला धार लावून भरकन आली आणि एका क्षणात पंगत भरली. हो चला जेवायला म्हणून पंगत भरली. नारायणामध्ये, या नारोबामध्ये आता एक परिपक्वता आली होती. प्रामाणिक कष्टाने, आपल्या करिअरच्या प्रामाणिक विचाराने एक परिपक्वता येते. नारोबा शांतपणानं सगळं साहित्य आवरून ठेवलं. दौत हे इत्यादी सगळ्या गोष्टी झाकून ठेवल्या. बोरू योग्य ठिकाणी ठेवला. पटकन उठला फास्ट. आपल्या
ओवरीमध्ये आला, खोलीमध्ये जिथे व्यवस्था होती, हातपाय तोंड स्वच्छ धुतले, संध्या केली पटकन आणि धाबळी नेसली आणि जेवायला पानावरती आला आणि पाहतो तर चांदीची ताटं संपली होती पण पत्रावळी सुरू होत्या. याला चांदीचं ताट नाही हो, 14 वर्षाचा आहे, पौगंड अवस्थेतला आहे. हा पाहतो, अरे पंगत भरली एकच उरली हो, पंगत भरली एकच उरली पत्रावळ पळसाची. पंगत भरली पंगत भरली एकच उरली पत्रावळ पळसाची. ताट चांदीचे मजका नाही, ताट चांदीचे मजका नाही, ताट चांदीचे मजका नाही. चिंता मनी ही साची, चिंता मनी ही साची रामा साधोजी राजा राम होजी. पंगत भरली एकच उरली पत्रावळ पळसाची. ताट चांदीचे मजका नाही, चिंतामणी ही साची. नारोबा बघत उभा राहिला. त्याला वाटलं कोणीतरी म्हणेल, अरे हा इतका कष्ट करतो, आपण नुसते खातून खेळतो, याला बसू दे चांदी ताटावर, असं कोणीतरी म्हणेल. पण हा नव्हता, स्वाभिमानी होता. हा कोणाला म्हणणार नाही तू उठ वगैरे, नुसता असा उभा राहिला. धाबळी नेसलाय, कल्पना करा डोळ्यासमोर, गळ्यामध्ये जानवं, असा बघत उभा राहिला. इतक्यात भात वाढून झाला, वरण वाढून झालं, तूप वाढायला स्वतः माई साहेब आल्या. तूप वाढायचंय ना ते घरातल्या एक तर कर्त्या पुरुषानं वाढावं किंवा घरातल्या मालकीण बाईनी तूप वाढायचंय बरं का. कळकटे बनियन आणि मळकट चड्डीवाल्या त्या वाढप्यानी आणू का तू, वाजवत नको म्हटलं, लांब होत्या, वाज घाणेरडा येतो. हा तुझं सोवळा अगदी म्हटलं वॉटरप्रूफ दिसतंय. हा आणि तूप वाढायला माई आल्या. माई आल्या आणि बघितलं तर नारोबा उभा. नारोबा बस की रे. माई आम्हाला चांदीचं ताट, आम्हाला चांदीचं ताट पाहिजे. काय आम्हाला चांदीचं ताट पाहिजे? अरे काय मेल्या, अरे तोंडातलं तोंडात काय बोलतोयस? 8-1 वर्षाचा सहवास आहे, त्यामुळे एक प्रकारचं प्रेम आहे, हक्कानं बोलतायत. हा कामाचा आहे, आपला आहे. आणि ज्याला आपला समजतो त्यालाच मनुष्य जरा ओरडतो. कळतं का तुला काही? असं आम्हाला चांदीचं, चांदीचं ताट काय पत्रावळीवर जेवण जात नाही, गिळवत नाही? बस खाली, छाणा कुठला, चांदीची ताटं संपली. माई तुम्हीच म्हणता लहान मुलांनी खोटं बोललेलं चालत नाही, मग तुम्ही खोटं बोलले. मी काय रे खोटं बोलले? पंक्तीतच वाद सुरू आहे त्यांचा. परवा पेशव्यांकडची माणसं आली होती तेव्हा 200 ताटं काढली होती, आजच कशी 50-25 मध्ये चुकली. नारोबा जास्त शहाणपणानं बोलू नका, गप्पा बस. दरिद्र्याच्या घरी जन्माला यायचं, छत्रपतीची आईट मिरवायची. बस बरं गप्पा जेवायला. कसं असेल हे? आई नाही आहे, माई आहेत, पण तिथे प्रेमाने हट्ट करून पाहतोय. किती प्रेम आहे पाहतो. आम्ही नाही बसणार. नारोबा अरे अन्न छत्रात जेवणाऱ्यांनी मिरपूड मागायची नसते, कळलं का तुला? गरीब आहेस ना तू, इथे बस बरं जेवायला. बरं सगळं जे तिथे वाढलंय, चांदीचं ताट काय असं गोल करून खायचंय का? ते तिथंच राहणार आहे, पत्रावळ तिथंच राहणार आहे, अन्न तेच आहे. बस बरं कसं? नारोबा जेवायचं तर चांदीच्या ताटात मिळणार नाही. आज पत्रावळ तर पुन्हा केव्हा तरी चांदेट बघू. आज पत्रावळीवर जेवण येतात. चालता बरं कसा? इथं आधी सकाळपासून काम इतकं चाललंय, तुला कळत नाही का? रागावल्या. तुला चालता हो हे एवढं वाक्य ऐकलं. नारोबा म्हणाला, माई आजपर्यंत तुम्ही मला रागावलात अनेकदा, पण असं नव्हता म्हणालात कधी. ठीक आहे, तुम्ही माझ्यावर आईप्रमाणे प्रेम केलं, मी तुम्हाला माई म्हणून हाक मारली. माई येतो, मी येतो नव्हे, नुसतं काही अक्कल आली तर परत ये, नाही तर परत येऊ नकोस. चालता हो. नारोबा शांतपणानं आपल्या इथे आला
धाबळी सोडून ठेवली, धोतर नेसलं, उपरणं घातलं अंगावरती आणि भरा 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 किथं गेला, ज्या रामेश्वर मंदिरातून आणला होता ना तिथे जाऊन बसला आणि त्या नंदीशी बोलतोय, काय रे नंद्या, बोल माझं काय चुकलं, इतकं मी काम करतो, सकाळपासून रात्रीपर्यंत राबतो, मला चांदीचं ताट एक द्यायला काय होत होतं, माईंचं चुकलं की नाही बोल. ती पोरं काही काम करत नाहीत, त्यांना मात्र चांदीचं ताट, आता काय बोलत नाहीस, शंकराला मिळतं तेवढं सगळं तुला मिळतं ना. भांडतोय त्याच्याशी, व्याकुळ झाला. इकडे पंत आले, एक पोरग म्हणलं नाही रे की त्या बस रे बाबा जेवायला, तू मी तिकडे बसतो, कुणी म्हणलं नाही. पंत आले, सगळ्यांची जेवण झाली होती तोपर्यंत माई अशा दारात गेल्या. पूर्वीच्या काळी पतिराज आले की स्वागताला दारात जायची पद्धत होती या न्यायाने. पंतांनी पालखीतून उतरता उतरता माईंकडे पाहिलं आणि विचारलं, माई झाली सगळ्यांची जेवणं, खासे खर्चे सगळे जेवले? खासे म्हणजे रक्ताचे नातेवाईक आणि खर्चे म्हणजे बाहेरचे, जेवले? माई म्हणाल्या, हो. का? शब्द आडून का येतोय, अडतोय का शब्द? कुणी जेवलं नाही का? हो. आपला नारोबा नाही जेवला. नारोबा नाही जेवला? दौलती जा रे, त्याला काही बरं नाही का बघून या. हो हो, इतकी घाई करायचं कारण नाही, नारोबा घरात नाहीये. घरात नाही म्हणजे? घरात नाही म्हणजे काय? घरात नाही म्हणजे काय? असं असं मी त्याला बोलले आणि तो घरातनं निघून गेलाय. माई तुम्हाला काही कळतं का? दसऱ्याचा दिवस आहे, पोरग पौगंड अवस्थेत आहे, अशा अवस्थेत वेडं वाकडं काही बोललात त्या मुलानं, दुपारच्या वेळेला कुठं विहिरीत नदीत उडी मारली तर कोण जबाबदार आहे? कशाला बोललात त्याला? मुद्दाम बोलले. पाहिले त्या डिवचून नाग आहे, हो पाहिले त्या डिवचून नाग आहे, पाहिले त्या, पाहिले त्या डिवचून नाग आहे, दुग्ध घेणारा सर्प मात्र नोहे, नोहे दुग्ध घेणारा सर्प मात्र नोहे, पाहिले त्या. वा वा. माई कुठं गेलाय तो? ज्या रामेश्वराच्या मंदिरातनं त्यांना पकडून आणला होतात ना, तिथेच जाऊन नंदीशी भांडत बसलाय. मग जा बरं माई, लवकर जा आणि त्याला घेऊन या. माई म्हणाल्या, इकडून रागावणं होणार नसेल तर एक विनंती करायची आहे. आपण थकून भागून आलाय तरी आपणच जा. माझ्यावर रागावलाय, मी बोलावलं ना तर येणार नाही तो. पंत तसे निघाले, घरात गेलेच नाही, तसे निघाले अनवाणी उन्हाचे. यानं लांबून पाहिलं, पंत येत आहेत, पटकन आदरानं उठून उभा राहिला. पंतांनी हाक मारली, नारोबा. माई थांबली जेवाय करता, येतोस ना? नारोबा काही बोलला नाही. पंत एकच वाक्य बोलले, नारोबा चांदीचं ताट मागायचं नसतं, ते मिळवायचं असतं. माझे गोपाळराव नावाचे एक मित्र होते नारोबा, त्यांचा मुलगा गणोबा हा वडिलांच्या मृत्यूनंतर काही कष्ट करीना, आयतं खायला लागला, आयतं जेवायला लागला. मला एक दिवस भेटला, कष्ट करत नाही काही नाही. मला म्हणला, पंत आमच्या घरी या ना एकदा. मी त्याला सांगितलं, मी दिवाळीला तुझ्याकडे येतो, दिवाळीच्या पहिल्या फराळाला येतो, मला ओल्या नारळाच्या करंजा खूप आवडतात, गरम गरम मला देशील? म्हणला अगदी निश्चित. दिवाळीच्या पहिल्या दिवशी नरक चतुर्दशीला सकाळी त्याच्याकडे गेलो आणि यांनी सांगून ठेवलं होतं, बायकोला सांगितलं, अगं पंत येणार आहे, छान गरम गरम अशा खोबऱ्याच्या करंजा करायच्यात बरं. तिनं छान कातून अशा छान गरम गरम अशा माझ्या पुढे आणल्या. मी ती तोडली, खाल्ली तर नाहीच. आणि मी सांगितलं, गणोबा अरे या थंड झाल्यात रे, मला गरम पाहिजेत म्हणलो होतो ना मी तुला.
हा आतमध्ये गेला, बायकोला ओरडला, अगं बायको आहेस का, भितरड आहेस, तुला कळतं का? त्यांना गरम गरम. ती म्हणाली काय म्हणताय तुम्ही? बोट घालून बघा, पोळेल बोट. आत्ता या पहिल्या घाण्याच्या त्यांना वाढल्यात. गणोबा परत आला आणि मला म्हणाला, पंत गरम आहेत करंजा. त्यांनी मोडून पाहिल्या, एकदम त्याचा हात चटका बसला त्याला. अहो गरम आहेत असं का म्हणताय? गणोबा या ताज्या नाही आहेत, याचा गरमपणा केव्हाच गेलाय, या वडिलांच्या कष्टाच्या आहेत, तुझ्या कष्टाचा गरमपणा यात नाही आहे. गणोबा समजला. पंत कळलं मला, पुढच्या वर्षी तुम्ही या, पुढच्या वर्षी तुम्ही माझ्या कष्टाच्या गरम गरम करंजा खा. नारोबा लक्षात ठेव, सन्मान मागायचा नसतो, तो हक्कानं मिळवायचा असतो. समर्थ म्हणाले, लोक समजो न मग आज्ञा इच्छिती. लोकांना वाटलं पाहिजे आदर द्यायचा. मला का नमस्कार नाही केला, मी महाराज आहे असं करून चालेल का? लोकांना वाटलं पाहिजे मला नमस्कार करावा. आणि नाही तर लोकांना न वाटता केलेला नमस्कार काय तो नमस्कार आहे, तो अपमान आहे आपला. येतोयस ना? नारोबा पटकन उठला, पिशवी घेतली, भरा 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 पंतांच्या मागे आला, हातपाय तोंड धुतले, धाबळी नेसली, जेवायला बसला. पंतही आवरून भरा भरा धाबळी नेसून जेवायला बसले. आता तिघच जण जेवायला, माई, गोविंद पंत आणि नारोबा. आता तिघांना चांदीची ताटं आहेत. पंतांनी प्रदक्षिण हे चित्रावती घातली. सत्यंतवर्तेन प्रशिंचामी भूपतेन वा भुवनवतेन वा भूतानां पतये नमः. आचमन केलं. माईनी पण देवाला नैवेद्य दाखवून जेवायला सुरुवात केली. नारोबा तसाच बसलेला. माई म्हणाले, जेव की रे नारोबा. आम्हाला पत्रावळ पाहिजे, चांदीचं ताट नको. काय म्हणला? चांदीचं ताट नको. अरे नारोबा कसं वागायचं तुझ्याशी? मगाशी पत्रावळ नको, चांदीचं ताट पाहिजे म्हणून भांडलास माझ्याशी, आता उलट म्हणतोयस, कसं वागायचं? माई, पंतांनी केलेल्या उपदेशानंतर एक गोष्ट मी ठरवली आहे, मी जोपर्यंत हक्कानी चांदीचं ताट मिळवण्या इतकी योग्यता मिळवत नाही, तोपर्यंत चांदीच्या ताटात मी जेवणार नाही. माई म्हणाले, माझ्या करता जेव. नाही नाही हो, कर शेवटी पत्रावळी वरती चांदीचं ताट देऊन त्या दिवशी कसा तरी जेवला. पण नारोबानं ठरवलं, यात माझं जीवन नाही घालवायचं मला. हे प्लॅन दी वर्क अँड वर्कआउट दी प्लॅन. पुन्हा पुन्हा मी हे वाक्य सांगतो, प्लेटोचं वाक्य आहे. आणि यानंतर मुलगा भरा 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 कामाला लागला. काम करतच होता, पण आता अजून एक नियोजितता त्यामध्ये आली. आणि 4 वर्ष गेली असती. आणि 18 वर्षाचा झाल्यानंतर एक दिवस प्रसंग असा झाला, दुपारची जेवण झाल्यानंतर पंत आपल्या खोलीमध्ये लवंग चघळत बसलेत, बंगईवरती झोका घेत बसले होते, झोपाळ्यावरती. हा तिथे गेला आणि त्याने कागदाचं भेंडोळ त्यांच्या हातात दिलं. त्यांनी ते पाहिलं, अरे हे शेरशहाच्या तोडीचं काम, हे दादोजी कोंडदेवांच्या तोडीचं काम, हे जिजामातांच्या तोडीचं काम, हे छत्रपतींच्या तोडीचं काम. पाहता 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 1, 1:30, 2 वाजून गेले असतील. ते तसेच पालखीमध्ये बसले आणि तडक शनिवार वाड्यावरती गेले. श्रीमंत माधवराव पेशवे विश्रांतीला निघालेले होते, त्यांच्यापर्यंत पोहोचले. आणि गोविंद पंतांनी सांगितलं, किती गडबडीत असेल तरी एवढे कागद बघून घ्या. श्रीमंत म्हणाले, थोडा ज्वर आहे, संध्याकाळी पाहतो. पंत म्हणाले, बर. परत आले. संध्याकाळ झाली. संध्याकाळची संध्या करून सूर्यास्तानंतर श्रीमंत माधवराव ते कागद तपासायला बसले. आणि ज्या क्षणाला त्यांनी ते रकाने पाहिले, वरची नावं पाहिली, केलेल्या नोंदी पाहिल्या, सुवाच्य अक्षर पाहिलं, टेबल वाईज असं छान लिहिलेलं, एक एक कागद पाहतायत. मौजे हिवरे, मौजे हिंगोली, मौजे अमुक, ही गावांची नावं पाहिली. आणि ते म्हणाले, अरे हे छत्रपतींच्या तोडीचं काम, हे शेरशहाच्या तोडीचं काम किती व्यवस्थित आहे. हैबती असाच्या असा जा. पंतांना म्हणाव, जेवण झालं असेल तर हात धुवायला इथे या, हात धुतले असतील तर पान खायला इथे या, लवकर जा. 2 इकडच्या वाती प्रज्वलित होत्या, छाती इतक्या समया. इकडच्याही 2 वाती प्रज्वलित केल्या. आणि पुढचे कागद बघता बघता श्रीमंत माधवराव पेशवे सुद्धा अचंबित झाले. वा वा वा, किती व्यवस्थित आहे काम हे. असा विचार करेपर्यंत गोविंद पंत येऊन उभे राहिले होते. श्रीमंत वंदन. वा वा वा,
पंत किती महान काम केलं हो, खूप महान काम केलं. पंतांनी सांगितलं हे काम माझं नाही, कधीतरी मी शनिवार वाड्यावरती पाठवतो आणि माझ्या फडामध्ये माझ्या ऑफिसमध्ये अखंड कामात जो असतो तो नारायण अप्पाजी खिरे नावाचा सातारचा निनाम पाडळीचा मुलगा असामान्य आहे. त्यानं माझ्याकरता कुळांची सगळी यादी, गावांची यादी, पीक निहाय, ग्रामनिहाय, नामनिहाय यादी केली होती. तशीच यादी त्यांनी महाराजांची, श्रीमंत शाहू महाराजांची पण केली आहे आणि आपली पण केली आहे. आत्तापर्यंत मी पाहिली नव्हती. नाही पंत हे काम तुमचं आहे, हे 17-18 वर्षाच्या मुलाचं काम असू शकत नाही. पंत म्हणाले श्रेय घ्यायला कुणाला नकोय, पण फुकटचं श्रेय घेणारा मी नाही. खरं म्हणताय. तोपर्यंत वाजले होते रात्रीचे 9:30-10. पुन्हा 2 टाळ्या घुमल्या. हैबती असाच्या असा जा आणि नारो अप्पाजी खिरे नावाचा 18 वर्षाचा मुलगा त्याला घेऊन ये. आता तोपर्यंत नारोबा सगळ्यांची अंथरुणं, सगळ्या मुलांची अंथरुणं घालून देत होता. मोठा दरवाजा बंद झाला होता, दिंडी दरवाजा फक्त उघडा होता. इथून टक 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 ऐकू आली. कोण आहे? हैबती माई, नारो अप्पाजी खिरे, त्याला बोलवलेला आहे श्रीमंतांनी. माई म्हणाले नारोबा अरे काय घोटाळा झाला का काय? मगाशी यांना बोलवलं होतं, आता तुला बोलवलं, काही घोटाळा नाही ना झाला? माई घोटाळा कसा काय होईल? नाही तू बऱ्याचदा जातोस तिकडे, काही चोरी बिरी. माई काय बोलताय, असं कसं बोलताय तुम्ही? बघतो मी. आणि थोड्याच वेळात तो श्रीमंतांच्या वाड्यावरती, शनिवार वाड्यावरती येऊन उभा राहतो. एका बाजूला पंत उभे आहेत, डोळ्यासमोर चित्र येऊ द्या. एका बाजूला नारोबा 18 वर्षाचा मुलगा, असा तेजस्वी तरुणापान असा मुलगा मानाशी घालून नम्रतेनं उभा आहे. आणि सांगितलं, यांनी हाक मारली, नारो अप्पाजी खिरे तुम्हीच? होय श्रीमंत. तुम्ही बऱ्याचदा इथे फडावर येता? होय श्रीमंत. किती वर्ष आहात? पंतांकडे 11-12 वर्ष झाली. हे काम कसं काय केलं? श्रीमंत त्याकरता मी थोडी वाड्यावरती चोरी केली. काय चोरी केली? मी पाहिलं गोविंद पंतांची जमीन हवेली तालुकाभर पसरलेली आहे. ज्या कुळांना ती कसायला दिली आहे ती कुळं इथं येतात, शेतसारा भरतात, त्यांचा काय असेल तो वाटा घेतात. पण त्यांनी कुठलं गेल्या वर्षी पीक घेतलं, किती पीक आलं, त्यानं बियाणं किती दिलं होतं, हे सगळं सापडायला 4-4 दिवस लागतात, पाठीमागचे कागद सापडायला. आणि मग 4-8 दिवस त्यांचा जेवण खाण्याचा खर्च आम्हाला करावा लागतो, त्यांचाही वेळ वाया जातो आणि अन्नधान्यही उगाचच खर्च होतं अनावश्यक. आणि म्हणून मी विचार केला, ग्रामनिहाय, पीकनिहाय, नामनिहाय, जमिनीच्या पत किंवा कस निहाय जर यादी केली तर पटकन हे सापडेल. आणि म्हणून मी गेल्याच वर्षी पंतांच्या जमिनीची यादी सगळं केलं. आता कुठलंही गिऱ्हाईक, कुठलंही कुळ आलं की ते अर्ध्या तासात परत जायला निघतं. त्याचा वेळ वाचतो, सगळा खर्च वाचतो. नंतर मी विचार केला, आपली तर जमीन पुणे जिल्ह्यामध्ये विखुरलेली आहे आणि श्रीमंत शाहूंची जमीन तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विखुरलेली आहे. म्हणून मी ही ग्रामनिहाय, नामनिहाय यादी केली. आता कुठलंही कुळ आलं की त्याचं सगळंच्या सगळं गेल्या वर्षीचं जे हे आहे सापडायला अगदी थोडा वेळ लागेल आणि त्यामुळे सगळ्यांचा वेळ वाचेल, खर्च वाचेल. म्हणून मी हे काम केलं. श्रीमंतांनी मला क्षमा करावी. मी याकरता आपल्या इथल्या माहितीची चोरी केली. सगळ्यांना सांगत बसलो तर वेळ गेला असता परवानग्या काढण्यात. म्हणून मी नकळत हे केलं, याबद्दल मला क्षमा करावी. यामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ काही नव्हता. श्रीमंत असले या चोरीवर खुश आहोत आम्ही तुमच्या. पंत काय मुलगा तयार केलाय. वास्तविक तुम्हाला आम्ही बक्षीस द्यायला पाहिजे नाही का? अशा मुलांना पद्मश्री वगैरे दिलं जातं. पण आम्हीच तुमच्याकडे एक गोष्ट मागणार आहोत, द्याल? पंत म्हणाले, अशी गोष्ट मागू नका जी मला द्यायला अवघड जाईल. अगदी सोपं मागतो. काय? हा मुलगा आम्हाला देता? पंतांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. आम्ही मुलांना हाताशी धरतो, त्यांना शिकवतो, त्यांच्यामध्ये तळमळ ओततो, देशाकरता व्याकुळता आली पाहिजे याकरता तडफड करतो.
याचं कारण देशाचं, धर्माचं, संप्रदायाचं, देवाचं उत्तम कार्य करणारी उत्तम मंडळी तयार व्हावी. त्याकरता इवलेसे रोप लाविले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी. आनंद झाला, दिला. 2 टाळ्या वाजल्या. हैबती धावत आला. हैबती, आजच्या आज या क्षणाला मध्यरात्र होत असली तरी या मुलाला मी पुण्याचा नायब कोतवाल नेमलेला आहे. आत्ताच्या आता जो 2 चांदीच्या ताटामध्ये नायब कोतवालाचे 2 वेश, गणवेश त्याला लगेच द्या. राजा बोले आणि दल हाले भरा 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 भरा. सगळे 2 मोठी एवढी चांदीची ताटं, त्याच्यामध्ये गणवेश, मोत्याच्या चौकड्या, कलमदानासह. आणि श्रीमंतांनी त्याला हात लावला आणि स्वतः गोविंद पंतांनी ते याला अर्पण केलं, सन्मान त्याचा केला. हे बघायला दौलती आलेला होता, घरचा नोकर. तो धावत 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 गेला. तोपर्यंत वाजले रात्रीचे 11. माई माई माई, काय रे? आपला 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 ना 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 नारोबा. अरे मेल्या, लवकर बोल, काय ते याच्या तोंडावर पाणी मारणार आहे. आपला नारोबा 2 चांदीची ताटं चोरली का काय? पहिल्यापासून तिथे चांदीच्या ताटाचा घोळ आहे. चोरली बिरली का काय? नाही 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 असं म्हणेपर्यंत पंत आले. पंतांकडे पाहून माईने आशेनं पाहिलं. काय झालं? अत्यंत आनंदी चेहरा, डोळ्यामध्ये किंचित प्रेमाश्रू आलेले. काय झालं? माई, आपला नारोबा खूप मोठा झाला. एवढासा आला होता घरी. त्याला श्रीमंतांनी पुण्याचा नायब कोतवाल केला. आत्ताच 2 चांदीच्या ताटासह त्याचा मोठा सत्कार करण्यात आला. मग त्याला यायला वेळ होतोय का? हो. त्याला नायब कोतवाल म्हणजे काय पद असतं, काय पुण्याची जबाबदारी आहे, म्हणजे सगळं पुणे सुधारेल ही जबाबदारी समजावून सांगतायत. ज्या तुळशीबागेतली तुळस आणि बेलबागेतला बेल तो काढायचा, श्रीमंतांनी त्याच्या नावावर करून दिली आहे. त्याच्याकरता मोठा वाडा बांधून देणार आहेत. नारो अप्पाजी खिरे हेच झाले नारो अप्पाजी तुळशीबागवाले. हा तुळशीबागवाले नावाची खूप मोठी कॉलनी आहे सहकार नगरला. हा मुलगा येतोय. बरं, दिवाळी सारखी शोभा करा, दिवे लावा, शेणसडा घाला, त्याला ओवाळूनच आत आणा. भरा 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 माईंनी पैठणी नेसली. दासी कुणबिणी धावतात. एक अर्ध्या पाऊण तासामध्ये सगळी तयारी झाली. लख उजेड पडला. श्रीमंतांनी त्याला पालखीचा मान दिलाय. 18 वर्षाचा मुलगा पालखीमध्ये बसून आला, पण पालखी त्यानं लांब थांबवली का? जिथे लहानाचा मोठा झालो तिथे रुबाब दाखवायचा नसतो. माझे गुरुजी नेहमी सांगतात, ज्यांनी जिंकायला शिकवलं त्यांना हरवण्याची भाषा मनामध्ये येऊ देऊ नका. नारोबा चालत दारापर्यंत आला. माईंनी त्याला सोन्याच्या पंचारतीने ओवाळलं. नारोबा, खूप मोठा झालास. त्याने सांगितलं, खरं सांगतो माई, तुमच्यामुळं मोठा झालो. नारोबा, असं करतोस? असा टाकोटाक घरी जा आणि आईला घेऊन येतोस. नारोबा घरी जातो. आई म्हणाली, अरे पण आपल्या घरात रामरायांची पूजा आहे, ती कोण करणार? रामाला पण घेऊन जायचं. आणि त्या रामांना घेऊन हा पुण्याला आला. पेशव्यांच्या आज्ञेने त्यांनी सुंदर मंदिर बांधलं, तुळशीबागवाल्यांचं राम मंदिर. तिथे आर्याच लिहिले, श्रीरामाच्या मूर्ती तुळशी बागेमध्ये कशा रमल्या, ज्याला त्याला पावती श्रीमंतांच्या मनामध्ये भरल्या. मला मुद्दा एवढाच सांगायचा आहे, तुमचा व्यवहार असो, देशकार्य असो, प्रपंच असो साधा किंवा परमार्थ असो, यामध्ये महत्वाची आहे व्याकुळता आणि नेमके कष्ट. मग यश आतूनच प्रगट होतं. त्यालाच म्हणायचं